तुमच्यासमोर चांगलं वागणे पण पाठीमागे वाईट बोलणे, तुम्ही यशस्वी झाल्यावर चेहऱ्यावर आनंद नसणे, उलट अस्वस्थ दिसणे, प्रगतीवर थेट प्रतिक्रिया न देता टोमणे मारणे, तुम्ही कधी चुकता याची वाट पाहणे, स्वतःच्या मुलांची किंवा स्वतःची तुलना तुमच्याशी सतत करणे. नमस्कार मंडळी, आपल्या आयुष्यात दोन प्रकारची माणसं असतात. आपण धावताना पडलेलं बघून मदत करणारी एक माणसं असतात आणि दुसरी म्हणजे आपण धावताना पडलेलं बघून हसणारी एक असतात. आपलं नशीब एवढं खराब आहे की दुसरी जी दोन नंबरची माणसं असतात ना, तीच आपल्या जवळची आणि रक्तातली माणसं असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यावर जळणाऱ्या नातेवाईकांची 15 गुण मी तुम्हाला सांगणार आहे. ते जर त्यांच्यात आढळले तर समजून जावा, तुमच्या नातेवाईक तुमच्यावर खूप म्हणजे खूप जळतात. पहिली गोष्ट म्हणजे खोटे कौतुक करणे. हे नातेवाईक आपल्या तोंडावरनं आपल्याबद्दल एवढं भरभरून बोलतात, म्हणजे बघा, आपल्याला एखाद्या विषयी म्हणजे एखाद्या व्यवसायात छानशी आपली प्रगती झाली असेल ना, तर आपलं तोंड भरून कौतुक करणार, पण पाठीमागे ना आपल्याबद्दल काही ना काहीतरी बोलणार. म्हणजे त्यांचं जे कौतुक असतं ना ते खोटं असतं. आपल्याला काहीतरी मिळालं याचा मनापासून त्यांना कधीच आनंद होत नाही. फक्त जगाला दाखवण्यासाठी ते आपलं खोटं कौतुक करतात. नातेवाईक आपल्या तोंडावरनं आपल्याबद्दल भरभरून बोलतात, म्हणजे बघताना आपल्या एखाद्या व्यवसायात प्रगती झाली असेल ना, तोंड भरून कौतुक करणार, पण पाठीमागे ना आपल्याबद्दल काही ना काहीतरी बोलणार. म्हणजे त्यांचे जे कौतुक असतं ना ते सगळं खोटं असतं. मनापासून कधीच आनंद झालेला नसतो. जगाला दाखवण्यासाठी ते आपलं खोटं कौतुक करत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आनंदात त्यांना चुका शोधायला खूप आवडतात. तुम्ही एखादं घर घेतलं, तुम्हाला खूप आनंद झाला, तर तुम्ही आनंदाने आपल्या नातेवाईकांना सांगता, मी खूप छान घर घेतलं आहे. तर ते काय करतात, त्यामध्ये दोष काढतात. या एरियात कशाला घेतलं, 1 BHK का घेतलंस, 2 BHK घ्यायचं ना. ते काय करतात, आपल्या आनंदात कुठे ना कुठे दोष काढत असतात आणि आपल्याला कसा त्रास होईल हे पाहत असतात. आपल्या आनंदावर कसं विरजण घालता येईल ते पाहतात. सगळ्यात पहिल्यांदा हे त्यांचं कामच असतं. आपण एवढ्या हौसेनं सांगायला जातो, त्यामध्ये त्यांना कौतुक अजिबात नाही. तिसरी गोष्ट म्हणजे सतत तुलना करणे. एखाद्यापाशी आपलं नाव सारखं सांगणं, बघ ती किती पुढे गेली, तू बघ तुझा मित्र बघ, असं कमी लेखण्याचा प्रयत्न असतो. असे बरेच अनुभव तुम्हाला तर आले असतील की आपली सतत तुलना केली जाते, आपल्याबद्दल कधीच चांगलं बोललं जात नाही. चौथी गोष्ट म्हणजे पाठीमागे चर्चा करणे. तोंडावर आपल्याबद्दल एवढे छान बोलतात आणि मागे वेगळंच आपल्याबद्दल जास्तीत जास्त बोलतात. आपल्या नातेवाईकांना माहीत असतं, बाहेरच्या लोकांना काही माहीत नसतं, पण ही लोकांना तोंडावर गोड बोलतात, पण आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल अशी चर्चा करतात ना, म्हणजे आपल्यामध्ये चांगले जरी गुण असले ना तरी वाईट सांगणार, फुलवून सांगणार, हा ती तशी आहे, अशीच करते, म्हणजे तोंडावर एक बोलायचं आणि पाठीमागे एक. पाचवी गोष्ट म्हणजे चुकांवर लक्ष ठेवणे. तुम्ही 100% काम बरोबर करा आणि फक्त एक चूक करा, तुम्हाला 100% केलेलं काम लगेच विसरून घालवायला लावतात. पण एक केलेली चूक आयुष्यभर तुम्हाला लक्षात आणून देतात वारंवार, की कसं चुकलं, आधी कसं चुकलं, काय झालं. जरी तुमच्या लक्षात नसलं तरी तुमच्या लक्षात नसेल तरी आपले नातेवाईक लक्षात आणून देतील, पण तुम्ही 100% केलेलं काम असू द्या, अजिबात चांगल्या कामाकडे त्यांचं लक्ष नसतं. फक्त ते वाट बघत असतात, हा कसा चुकतोय, मी कधी सांगतोय. साधी गोष्ट म्हणजे चुकीचा सल्ला देणे. आपण जर एखाद्या व्यवसायात प्रगती करत असाल किंवा काही असू द्या, कुठेही प्रगती करत असेल आणि आपण जर त्यांना विचारायला गेलो ना, तर आपल्याला ते चुकीचा सल्ला देतात. त्यांचं टार्गेट असतं ते पुढे गेले नाहीत पाहिजेत, आपल्याला त्यांचा पाय कसा खेचता येईल हेच ते बघत असतात. चुकीचा सल्ला देतात, तोंडावर आपल्याला गोड बोलतात आणि समजून सांगतात, पण चुकीचा सल्ला देतात. सातवी गोष्ट म्हणजे तुमच्या यशाचं श्रेय स्वतःकडे घेणं. एखाद्या गोष्टी आपल्याला यश मिळालं ना, तर ते सगळ्याच जगाला वारंवार असं सांगत असतात, मी होतो म्हणून त्याला यश मिळतंय, आम्ही होतो म्हणून त्याला मदत केली, आमच्यामुळे तो पुढे गेला. ज्या वेळेला आपल्याला गरज असते त्यावेळेला हे नातेवाईक ढुंकून सुद्धा बघत नाहीत, पण आपण पुढे गेलो, आपण यशस्वी झालो की मग आपल्याला लगेच स्तुती करायला, नाही आमच्यामुळे झालं बरं का, आम्हीच त्यावेळेला मदत केली, आम्ही होतो म्हणून झालं. नाहीतर त्याला कुठलं येत आहे, आपण जे काम आपली मेहनत त्याकडे कोणी बघत नाही, पण त्याने कसं थोडीशी मदत केली ना, ते जगाला एवढ्या बड्या देऊन सांगत असतात ना, म्हणजे सगळे श्रेय ते स्वतःकडे घेत असतात. आठवी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील आनंदाच्या प्रसंगी गायब होणं. आपल्या घरात एखादं शुभ कार्य असलं किंवा आपल्या कुठेतरी सत्कार असला, आपल्या बाबतीत काही चांगलं आनंददायी गोष्ट घडत असेल ना, त्यांना एवढं वाटतं की डायरेक्ट गायबच होतात. एवढं काही वाटतं की ते डायरेक्ट गायब होतात का, तर त्यांना आपला आनंद सहन होत नाही. मग सांगतात, माझं कामच आहे, मी मीटिंगलाच होतो, मी बिझीच होतो, काही ना काहीतरी सांगतात, किंवा मी आजारी होतो असं कारण सांगून नाते आपल्या आनंदाच्या कार्यक्रमाला कधीच हजर राहत नाहीत. नववी गोष्ट म्हणजे तुमची सतत नक्कल करणे. कोणत्याही गोष्टीचं श्रेय आपल्याला देत नाहीत. आपण कसं वागतोय, आपली भाषा काय आहे, आपलं राहणीमान कसं, याशिवाय आपलं घर कसं आहे, आपण कोणत्या क्षेत्रात प्रगती केली, हे सगळं त्यांना जाणून घ्यायचं असतं. आपल्याकडे जसं आहे तसं त्यांना पाहिजे असतं. आपलं श्रेय आपल्याला देत नाहीत, ते स्वतःकडे घेत राहतात. 10वी गोष्ट म्हणजे सतत नकारात्मकता पसरवणे. तू अपयशी होणार आहेस असं बोलणे. कोण तेव्हा पुढे गेले म्हणजे निगेटिव्ह बोलायचं. तुम्ही जावा, बघा, विचारा आपल्या जवळच्या नातेवाईकांना, सांगा एखादी, मी ही गोष्ट करतोय, मी यूट्यूबचं चॅनल खोलले, लगेच बोलतात, यूट्यूबचं चॅनल कशाला, कोणाचं चाललंय तेव्हा, तुझं चालेल, कशाला असला उद्योग, त्यापेक्षा दुसरी काहीतरी काम बघा, असं काहीतरी बोलत असतात. त्यामुळे नातेवाईकांच्या संपर्कात राहायचं पण जेवढ्याच तेवढं.
ज्या त्यावेळी नाही म्हणायला शिकायचं. आपल्याला काही 4 पैसे द्यायला किंवा आपली चूल पेटवायला कोणी येत नाही. फक्त आपलं वाईट कसं होईल हे बघायला पहिल्यांदा असतात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.